नमस्कार मित्रांनो, विधानसभा निवडणूक 2024 मध्ये काही मतदारसंघांवरती अवघ्या महाराष्ट्राची नजर असणार आहे आणि ते विधानसभा मतदारसंघ आहे परळी आणि येवला। खरं तर मराठा समाजाच्या आंदोलनानंतर सगळ्यात जास्त चर्चेमध्ये आलेले होते ते म्हणजे छगन भुजबळ आणि त्यानंतर धनंजय मुंडे। मराठा समाजाबद्दलचा आकस वेगवेगळ्या सभांच्या माध्यमातून तलवारी कोयत्याची भाषा करत त्यांनी दाखवलेला होता आणि त्यामुळे मराठा समाजाचा एक राग, एक आक्रोश या लोकांबद्दल आहे, ही वस्तुस्थिती आहे। मग या मतदारसंघांमध्ये काय घडणार आहे तेच आपल्याला जाणून घ्यायचं या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी डॉक्टर महेश, आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगरा एवढी। तर मित्रांनो, एकूणच आता शरद पवारांनी या दोन्ही जागांवरती मोठी गेम केलेली आहे। शरद पवारांनी या दोन्ही मतदारसंघांमध्ये दोन तगडे उमेदवार दिलेले आहे। खरं तर कुठेतरी शरद पवारांना हे जिव्हारी लागलेलं आहे। ज्या लोकांना आपण प्लॅटफॉर्म दिला, ज्या लोकांना आपण मोठं केलं, त्या लोकांनी आपल्याला धोका दिला। हा धोका शरद पवार विसरणार नाहीत। शरद पवारांना अवघा महाराष्ट्र जाणून आहे। जर त्यांनी ठरवलं असेल एखाद्याचा कार्यक्रम करायचा तर ते करतातच आणि कदाचित या यादीमध्ये यावेळेस छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे आहेत। त्याला कारणही तसे आहेत, कारण या लोकांनी जेव्हा राष्ट्रवादी फुटली त्यावेळेला यांनी केलेले वेगवेगळे वक्तव्य, शरद पवारांच्या वयाबद्दलची वक्तव्य असतील, वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीज बद्दलची वक्तव्य असतील, वेगवेगळ्या भूमिकांबद्दलचे प्रश्नचिन्ह असतील, या दोन्हीही नेत्यांनी वारंवार उभे करून कुठेतरी शरद पवारांना, सुप्रिया सुळेंना टार्गेट करण्याचं काम केलेलं होतं। आणि म्हणूनच जेव्हा शरद पवार या बंडखोरीनंतर घराबाहेर पडले त्यावेळेला त्यांनी सगळ्यात पहिला मतदारसंघ निवडला होता, तो म्हणजे येवला मतदारसंघ। आणि तिथल्या जनतेला आव्हान करत असताना त्यांनी म्हटलं होतं की माझ्याकडून चूक झाली, आता ती चूक दुरुस्त करायची आहे। तर एकूणच येवला मतदारसंघामध्ये छगन भुजबळांविरुद्ध निवडणूक लढण्यासाठी आता आहेत ॲडव्होकेट माणिकराव शिंदे। हे तेच माणिकराव शिंदे आहे ज्यांच्या बोटाला धरून छगन भुजबळ येवल्यामध्ये आले, येवल्यामध्ये निवडणूक लढवली, आमदार झाले आणि नंतर याच माणिकराव शिंदेंचं राजकारण संपवण्याचं काम छगन भुजबळांनी केलं। मराठा माळी समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम छगन भुजबळांनी केलं आणि त्या माणिकराव शिंदेंना हेरून आता शरद पवारांनी संधी दिलेली आहे। माणिकराव शिंदे मागील 15 वर्षांपासून छगन भुजबळांना पराभूत करण्यासाठी जंग पछाडत होते आणि त्यांना आता ही संधी भेटलेली आहे। एका बाजूला मराठा माळी समाजाचं मतदान किंवा मराठा ओबीसी समाजाचं मतदान, पूर्ण ओबीसी आणि मराठा मतदान हे येवल्यामध्ये सारखं आहे, तुल्यबळ आहे। परंतु शरद पवारांवरती प्रेम करणारा, पुरोगामित्वावरती प्रेम करणारा दलित आणि मुस्लिम समाज हा माणिकराव शिंदेंच्या पाठीशी उभा राहील अशी शक्यता आहे। एकीकडे भाजप किंवा भाजपशी अलाइड असलेले लोक कट्टर हिंदुत्ववाद दाखवत मुस्लिम द्वेष पसरवतात आणि अशा लोकांसोबत असणाऱ्या भुजबळांना यावेळेस मुस्लिमांचे मतं मिळणार का, हा मोठा प्रश्न आहे। आणि म्हणून छगन भुजबळ येवल्यामध्ये आता संकटात सापडलेले आहे। दुसरी मतदारसंघ होता परळीचा। धनंजय मुंडेंच्या विरुद्ध राजेसाहेब देशमुख, जे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते, त्यांनी काही दिवसांपूर्वी तुतारी हाती घेतलेली होती। राजेसाहेब देशमुखांना इथून संधी देण्यात आलेली आहे। पुन्हा एकदा ओबीसी विरुद्ध मराठा अशी लढत जर परळीमध्ये जर झाली आणि दलित आणि मुस्लिम समाजाने जर यावेळी राजेसाहेब देशमुखांना म्हणजेच तुतारीला जर मदत जर केली तर मात्र धनंजय मुंडेंची सुद्धा सीट आता धोक्यात आलेली आहे। बीड जिल्ह्यामधलं एक तात्पुरतं जर गोष्ट, जर ग्राउंड लेवलची जर आपण चर्चा केली तर पंकजा मुंडे यांना पाडल्यानंतर धनंजय मुंडेंची वेळ आलेली आहे अशा चर्चा गावागावांमध्ये रंगतायत। आणि त्यामुळे जर धनंजय मुंडेंना जर पराभूत करायचं असेल तर शरद पवारांनी आता एक मोठा शिलेदार उभा केलेला आहे। अत्यंत शांत चित्तेने हा निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे या वेळेला धनंजय मुंडेंना आणि छगन भुजबळांना दोघांनाही निवडणूक आता प्रचंड अडचणीची जाणार आहे।
एकूणच मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला विसरू नका। आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।